नमस्कार, मी प्रियंका गोरड. साम संजीवनी आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे हृदय स्वास्थ्य आणि माधवबागचे निवासी उपचार या विषयासंदर्भात. आणि आज विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख. आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. कारण म्हणजे आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या संदर्भात मला तुमच्याकडून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मात्र तुमच्यासोबत चर्चा करण्यापूर्वी आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात कशा पद्धतीची उपचार पद्धती माधवबागमध्ये असते. हृदय हे आपल्या शरीरातील निरंतर धडधडत राहणारं एक यंत्र जणू, आणि हे यंत्र बिघडत चाललंय याची जाणीव आपल्याला तोपर्यंत होत नाही जोपर्यंत छातीत दुखण्यासारखं लक्षण आपल्याला जाणवत नाही. पण अचानक जर छातीत दुखायला लागलं तर आपण मात्र लगेचच डॉक्टरांकडे धाव घेतो आणि मग त्रासाचं कारण शोधून काढतो. तेव्हा समजतं की एकतर हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा मग ब्लॉकेजेसमुळे त्रास सुरू झालाय. परिणामी आपण यातून सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन्सही करून घेतो. पण मग त्यानंतरही आपलं हृदय हे ठीक होतं का? नाही ना. माधवबागनं त्यांच्या योग्य आहार, विहार, विचार आणि विना शस्त्रक्रिया SHS चिकित्सेच्या या सहाय्यानं आजपर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांचं हृदय सशक्त करून त्यांना जगण्याची एक नवी उमेद निर्माण करून दिलेली आहे. आणि याच अनुषंगाने रुग्णांनी आपल्या हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यावी याविषयी माधवबागच्या OPD हेड आणि तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या या कार्यक्रमाला. डॉक्टर, सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की हृदयरोग किंवा हृदयाशी संदर्भात जे आजार आहेत ते होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? आता हृदय हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे आपल्या शरीरामधला. अगदी. जे हृदय चांगला असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं आपण म्हणूयात की आपल्या मुठी एवढं फक्त हृदय आहे. हृदय हा राजा आहे. राजा चांगला असेल तरच तो प्रजेला सुखी ठेवेल. म्हणून हृदयाचं सर्क्युलेशन व्यवस्थित होणे, हृदयाची कार्यक्षमता व्यवस्थित असणे, हृदयाचं स्वास्थ्य व्यवस्थित असणे हे खूप गरजेचं आहे. आता हृदयाला त्रास देणारं महत्त्वाचं काय आहे तर काही जे फॅक्टर्स असतात ना ते अनअवॉइडेबल आहेत आणि काही जे आहेत ते अवॉइडेबल आहेत. आता अनअवॉइडेबल, इरिव्हर्सिबल म्हणजे काय तर ते पुन्हा आपण त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. तर त्यामध्ये महत्त्वाचं आहे एज म्हणजे वय, आणि दुसरं आहे आपलं जेंडर. म्हणजे वय म्हणजे शिरेते इति शरीरम असं म्हणलं जातं. वयोमानाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये झीज होत असते आणि त्याच्यामध्ये जसं जसं वय वाढतं तसं हृदयाची पण कार्यक्षमता कमी होते. हे झालं तुमचं, हे आपण काही अवॉइड करू शकत नाही. दुसरी गोष्ट की जे पुरुषांमध्ये फिमेल्सपेक्षा जास्त प्रमाण असतं हार्ट अटॅक येण्याचं किंवा हृदयाचा त्रास होण्यासाठी, पण ते पण आपण अवॉइड नाही करू शकत. आणि ज्या गोष्टी अवॉइडेबल आहेत म्हणजे रिव्हर्स करण्यासारख्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणे, थायरॉइड डिस्फंक्शन असणे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झालेली असणे, हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. मग आपण हेच सगळे रिव्हर्स करून ठेवले तर हृदयाला त्रास होणारच नाही आहे. कारण हृदय हा राजा आहे आणि तो अविरत कंटिन्युअस 24 तास 365 दिवस काम करत असतं. हृदय बंद पडलं की सगळंच बंद पडलं. म्हणून हृदयाला ताकद ठेवणे, हृदयाचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणे खूप गरजेचं आहे. नक्कीच. खरं म्हणजे ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड इत्यादी आजार हे हृदयाला कमजोर करणारे आजार आहेत. पण माधवबागनं त्यांच्या विना शस्त्रक्रिया संपूर्ण या हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीनं 10 लाखांहून अधिक रुग्णांवर खरं म्हणजे यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. आणि तुमच्या आजारांवरती मात करण्यासाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी नक्की माधवबागच्या तज्ञांची भेट घ्या. आणि यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या 02248906262 या क्रमांकावरती. खरं म्हणजे डॉक्टर, हे झालं तुमच्या चिकित्सेसंदर्भात. मात्र जे रुग्ण हे माधवबागचं खोपोली सेंटर आहे तिथे आल्यानंतर त्यांचं हृदय कितपत कार्यरत आहे हे पाहण्यासाठी नेमक्या कोणत्या तपासण्या या केल्या जातात आणि त्यानंतर त्यांच्यावरती कशा पद्धतीने प्रक्रिया किंवा उपचार केले जातात? आपण जरी ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू तर आपण सगळे पॅरामीटर्स जे आहेत म्हणजे अत्याधुनिक सगळ्या आपल्याकडे टेस्ट अवेलेबल आहेत. त्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, कार्डियक इम्पॅन्डोस्कोपी अशा वेगवेगळ्या टेस्ट करून आपण पेशंटला किती त्रास आहे, खरंच त्याला तेवढा त्रास आहे का हे बघून घेतो. म्हणजे अँजिओग्राफी जी हृदयासंबंधित केली जाते ना त्यामध्ये डाय पुश करून फक्त चित्रामध्ये कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत हे दाखवले जातात. खरंच ते
ब्लॉक करतात की नाही, खरंच हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय का, खरंच त्रास आहे का, हे बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी टेस्ट असते ना ती ट्रेडमिल टेस्ट असते, म्हणजे पट्ट्यावर चालण्याची टेस्ट, आपण त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणूयात. ही नॉर्मली ना 15 मिनिटाची असते. ज्या व्यक्तींना त्रास आहे हृदयाचा ते फक्त 5 मिनिट चालू शकतात किंवा 10 मिनिट चालू शकतात. त्याच्यानंतर प्रत्येक मिनिटाचा तिथे ना कॉम्प्युटरवर डॉक्टर प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे सगळं बघत असतात. त्यामध्ये कधी त्रास होतोय तेव्हा ECG मध्ये काय चेंजेस येतात हे आपल्याला सगळं दिसून येतं. म्हणजे ही जर 15 मिनिटाची टेस्ट आहे आणि पेशंट जर व्यवस्थित त्याच्यावर नॉर्मल चालले तर त्याच्या नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या हृदयानं 10 मेट्सचा ब्लड सप्लाय हवा आहे. आता मेट्स म्हणजे काय तर मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट मीन्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत, म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस किती का असे ना ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. सो स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते. नॉर्मली ही 15 मिनिटाची असते. 10 मेट्सचा ब्लड सप्लाय हवा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो हा VO2 मॅक्स. VO2 मॅक्स असं म्हणलं जातं की इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ, म्हणजे किती वर्ष आपण छान जगणार आहोत हे VO2 मॅक्सवरून समजतं. म्हणून VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करून ठेवणे, तो किती आहे आपला हे बघणं खूप गरजेचं आहे. ते स्ट्रेस टेस्टवरून आपल्याला समजतं. म्हणजे VO2 मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे. हे नॉर्मली VO2 मॅक्स फिमेल्समध्ये तो 30चा हवा आहे आणि मेल्समध्ये म्हणजे पुरुषांमध्ये तो 35चा हवा आहे. तो किती आहे हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. त्यासोबत आपण 2D इको GLS करून घेतो. ग्लोबल लँजिट्युडिनल स्ट्रेन ही ॲडव्हान्स टेस्ट आहे. त्यामध्ये पिक्चरमध्ये आपल्याला कुठल्या भागाला हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी होतं हे दिसून येणार आहे. ते टेस्ट करून घेतो. पुन्हा ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोलेस्ट्रॉल किती आहे, ट्रायग्लिसाइड्स किती आहेत, एंडोथिलियल डिस्फंक्शन किती होतंय, पुन्हा तुमच्या कार्डियक इम्पॅन्डोस्कोपी म्हणून टेस्ट होते. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण पहिल्या दिवशी करतो आणि पुन्हा 7व्या दिवशी आपल्या ट्रीटमेंटच्या नंतर करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो की हा सूर्य हा जयद्रथ आपण इथेच दाखवून देतो. नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे या सगळ्या टेस्ट, या सगळ्या चिकित्सा जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकीच महत्त्वाची दिनचर्या देखील आहे. आणि माधवबागमध्ये आल्यानंतर ती बिघडलेली दिनचर्या जी असते ती सुधारण्याचं काम हे पहिल्या टप्प्यामध्ये केलं जातं. तर या दिनचर्येचं VO2 मॅक्स वाढवण्यासाठी कशा पद्धतीने फायदा होतो? आता दिनचर्या म्हणजे काय तर दिवसाचं आचरण, की कसं राहावं, कधी उठावं, कधी झोपावं, काय खावं, किती खावं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा, कधी करावा, हे सगळं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला सगळं फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता हे सगळे जे डिसीजेस आहेत, डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, ब्लॉकेजेस होणं म्हणा, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे किंवा लहान वयात हार्ट अटॅक येणे, याची महत्त्वाचं जो कारण आहे ना तो लाईफस्टाईल मॉडिफाईड जी झालेली आहे, लाईफस्टाईल जी चेंज झालेली आहे ते आहे. आता ही बदलती जीवनशैली म्हणजे कधीही खाणे, कधीही उठणे, कधीही झोपणे, वेळी सगळ्या गोष्टी करणे, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्या डिसीजेससाठी. त्यामुळे दिनचर्या इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तीच आपण इथे 7 दिवसामध्ये फॉलो करून घेतो की सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत असा पेशंटचा दिवस असतो. त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर म्हणजे सकाळी 4:15चा जो मुहूर्त आहे तो सगळ्यात महत्त्वाचा डिटॉक्सिफिकेशन करण्याचा वेळ आहे. त्या काळी सगळे टॉक्झिन शरीरामध्ये जे असतात ते बाहेर काढले जातात. त्यासाठी दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे शोधन कर्म आहेत ते सकाळच्या वेळेस ते होतं. त्यानंतर सगळं जे डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित प्रकारे सकाळच्या वेळेसच होऊन जातं. त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन सगळं शिकून घेतलं जातं, पेशंट करून घेतलं जातं. त्यानंतर छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं जी आपली मेन ट्रीटमेंट आहे. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, 4 वेळा जेवणाच्या आधी, जेवणानंतर औषधं, रोज टेस्ट, रोज फरक त्यांना दाखवला जातो. म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत असा दिवस असतो आणि आपण म्हणतो ना सूर्याप्रमाणे वागावे. तर जसं सूर्य माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो, त्याच वेळेस आपले जे पाचक स्राव आहेत, बाईल सिक्रिशन आहेत, त्याच वेळेस रवत असतात. त्यावेळेस पोटात काहीही अन्न टाकलं की त्याचं छान पचन होतं. म्हणून दुपारचं जेवण 12:30 ते 1:30च्या दरम्यान आणि जसं सूर्यास्त
जास्त होतो तसा अग्नी कमी होतो, तसं पोटातला पण अग्नी कमी होतो. म्हणून रात्रीचं जेवण जेवढ्या लवकर करता येईल तेवढं करणं अपेक्षित आहे. ह्या जर गोष्टी आपण सगळ्या फॉलो केल्या आणि वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपण आपल्या डिसीजपासून मुक्त होऊ शकतो. आणि त्याचमुळे ही जी दिनचर्या आपण फॉलो केली आहे त्यामुळे VO2 मॅक्स इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. अगदी. आणि तेच आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इको ह्या सगळ्या टेस्ट करून पेशंटला विथ रिपोर्ट्स दाखवतो. आणि सोबत की हे 7 दिवस झाले मग घरी काय, म्हणजे आपण गाडी सर्व्हिसिंग करून तर दिलेली आहे पण ती Follow चालवणं खूप असणं, गरजेचं महत्वाचं आहे. आणि अगदी चालवणं गरजेचं आहे, हां. फॉलो असणं देखील तितकंच गरजेचं आहे. या संदर्भात मला तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत. मात्र आपण एक असा अनुभव पाहूया ज्यांनी हे समीकरण त्यांचं जुळून आलं, म्हणजे चिकित्सा पण आणि दिनचर्येमधला बदल पण, आणि त्यामुळे त्यांना काय फरक जाणवलेला आहे आपण पाहूया. माझं नाव अनुसया सुधाकर दिगोडकर, वय 53. मला 5-6 वर्षापूर्वी डायबिटीस आहे. माझ्या छातीत धडधड करत होतं, नंतर छातीत चमकायला लागलं. टिटवाळा माधवबाग क्लिनिकमध्ये मी गेलो. त्यांनी मला एक छातीचं सोनोग्राफी काढायला सांगितली. माझी सोनोग्राफीनुसार त्यांना डाऊट आला की छोटासा मायमन अटॅकसारखा आहे. त्याने ताबडतोब रक्त टेस्ट केला. 15 मिनिटात रिपोर्ट मागवला. रिपोर्टानुसार त्यांना समजलं का छोटासा मायनस अटॅक येऊन गेला. तो अटॅक 60% होता, पण माझे माधवबागमध्ये पंचकर्म चालू असल्यामुळे तो 15%वर गेला. त्याच्याने मला छोटासा तसा अटॅकसारखा झाला. आमच्याकडे क्लिनिकमध्ये असा ॲडमिटचा आयशू नाही आहे म्हणून त्यांनी मला ताबडतोब खोपवली माधवबाग येथे पाठवलं. इथे आल्यावर लगेच आमचं चेकअप झालं. डॉक्टरांनी लगेच आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. इथे आल्यावर डॉक्टरांना भेटलं. डॉक्टरांनी आम्हाला सगळं सांगितलं समजावून. नंतर 2 टायमाची पंचकर्म करायला सांगितले आणि पंचकर्म पण आमचे उत्तम करून घेतले. आम्हाला हलकं वाटलं, फ्रेश वाटलं. त्याच्याने वजन पण माझा कमी झाला. माझं वजन होता 70, 4 दिवसाने 69 झालं आहे. आणि पोटाचा घेर 102 सेंटीमीटर होता, आता तो 100 झाला आहे. माझा डायबिटीस 180 होता, तो आता 150वर आला आहे. आणि डायबिटीसची गोळी पण बंद केली आहे. आणि इथलं वातावरण पण छान आहे. घरून येताना मी रडत निघाली, पण आता माधवबागमधून जाताना हसत जाते. धन्यवाद. एकूणच माधवबागच्या या तज्ज्ञांची तुम्हालाही भेट घ्यायची असेल तर यासाठी मिस्ड कॉल द्या 02248906262 या क्रमांकावरती. डॉक्टरांशी अशाच गप्पा मारायच्या, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर, अनेक असे रुग्ण आहेत जे आपल्याकडे आलेले आहेत ज्यांनी अँजिओप्लास्टी केलेली आहे किंवा मग बायपास सर्जरी करून घेतलेली आहे, मात्र या सगळ्या गोष्टींनंतर थोडं कुठेतरी कमजोर होतं हृदय असं म्हटलं जातं. आणि मग ह्या कमजोर झालेल्या या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण सांगितलेली ही दिनचर्या कशी फायद्याची ठरू शकेल? ही दिनचर्या तर खूप महत्त्वाचीच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सर्क्युलेशन वाढवण्याचं काम करणार आहे. तुमचं लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे ह्या जे काही त्याचे रिस्क फॅक्टर आहेत तेच तुम्ही कमी करून दिले तर पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीतून जायची गरज लागणार नाही आहे. त्याच्यामुळे VO2 मॅक्स वाढवण्यासाठी दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे 7 दिवस तर आपण इथे करून घेणार आहोत, पण घरी जाऊन पण ते फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी माधवबागनी MIB पल्स ॲप एक ॲप तयार केलेला आहे की जेणेकरून घरी गेल्यानंतर सुद्धा पेशंटची आम्हाला काळजी घेता यावी. त्यासाठी पेशंटनी रोजच्या रोज त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, शुगर, हे सगळं ते MIB पल्स ॲपवर टाकायचं आहे. आणि रोज त्यांचे काय जेवत आहेत, काय खात आहेत, किती संपवत आहेत ते सगळं आपण ठरवून देतो. त्याप्रमाणे म्हणजे डाएट बॉक्स देतो, ते फॉलो करतायत की नाही. तर त्यांचे जेवणाचे ताट पण आपण बघून घेतो की रोज ते किती प्रमाणात कॅलरीज वाईज जेवण करतायत. आणि त्याच्यामुळे आपल्याला डिसीज रिव्हर्स होण्यासाठी खूप मदत होताना दिसते. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपण असं म्हणतो की तुमचे ब्लॉकेजेस कमी होणार आहेत, 3 महिन्यामध्ये तुमचा डायबिटीज रिव्हर्स होणार आहे. तर याचं महत्त्वाचं कारण आहे की घरी जाऊन हे पेशंट सगळे जे व्यवस्थित फॉलो करतायत त्याचा ह्या आपल्याला प्रत्यय आहे की पेशंटचे पूर्ण डिसीज रिव्हर्स होताना दिसत आहेत. म्हणजे आपण आत्ता जवळजवळ 100 जणांची CT अँजिओग्राफी करून घेतली तर त्याच्यामध्ये 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत ॲव्हरेजली. म्हणजे ज्यांचा 90% ब्लॉक आहे त्यांचा 18 ते 10% राहिलेला आहे 2 महिन्यामध्ये, असं दिसून आलेलं आहे. तर हे सगळं करण्यासाठी महत्त्वाचं पेशंट आणि त्यांचे जे अटेंडर आहेत की त्यांचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्यामुळे आपलं म्हणजे त्यांनी त्यांचं डाएट, एक्झरसाईज सगळं फॉलो करून घेतला म्हणून हे आपल्याला त्याचे फळ मिळतं आहे. त्यामुळे डाएट, एक्झरसाईज घरी जाऊन
फॉलो करण्यासाठी आपण MIB पल्स ॲपचं ऑप्शन तयार केलेलं आहे. खरं तर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. माझ्या असंख्य प्रश्नांची डॉक्टर तर उत्तर देतात, म्हणजे ते तुमच्या मनातलेच प्रश्न आहेत. मात्र एखादा प्रश्न राहून गेला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर MIB पल्स ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता, फ्री डाउनलोड करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळणार आहेत आणि अधिकची माहिती देखील तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे MIB पल्स ॲप नक्की डाउनलोड करून घ्या. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे येऊयात. डॉक्टर, खरं म्हणजे आपण नेहमीच हृदय शुद्धीकरणासंदर्भातही बोलत असता, कारण हृदय शुद्धीकरण असणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे हृदयाची कॅपॅसिटी देखील वाढते. तर या चिकित्सेबद्दल आपण काय सांगा? बघा, हृदय जसं मी सांगितलं की राजा आहे. हृदय छान असेल तर सगळ्या गोष्टी आहेत. आता हृदयाची कार्यक्षमता कमी होणे म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं. ज्यांचं 15% करते, 10% करते, 25% करते, 30% करते, असे असंख्य पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंटला येतात. आणि आपली जी ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती अशी ट्रीटमेंट असते. ह्याच्याने काय होतं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा झाला की तिथे कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची ताकद वाढणार आहे. म्हणजे बघा, सपोज की एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. सेम ॲज इट इज आपण हृदयाकडून काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, त्याचं खाद्य त्याला मिळत नाही आहे, म्हणून त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्याचा ब्लड सप्लाय त्याला मिळाला की आपोआप त्याची ताकद वाढणार आहे. म्हणजे असे असंख्य रुग्ण आहेत ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता 15%, 20% आहे. असे 15-15 वर्षापासून पेशंट व्यवस्थित आहेत. तसेच म्हणजे ज्यांची कार्यक्षमताही वाढलेली आहे आणि ते आपण 2D इको GLS ह्या टेस्टवरून दाखवून पण देतो की पहिल्या दिवशी आपण GLS स्कोअर बघतो तो नॉर्मली -18चा असतो. तो पुन्हा शेवटच्या दिवशी किती इम्प्रूव्ह झालेला आहे हे आपण दाखवून देतो. त्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता आपल्याला वाढताना दिसते. नक्कीच. आणि खरं म्हणजे डॉक्टर, असंख्य रुग्ण आहेत ज्यांनी या चिकित्सा करून घेतलेल्या आहेत आणि अगदी त्यांचं सर्जरी झालेली आहे आणि त्यानंतरही त्यांना असं वाटत नाही की बाबा आपल्या हृदयासंदर्भात काही गोष्टी घडलेल्या आहेत. अगदी त्यांना फ्रेश वाटायला सुरुवात होते. असेच काहीसे अनुभव रुग्णांचे आता आपण पाहूया. मेरा नाम रमेश शुक्ला है. एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं. लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है. 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया. इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा. एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है. अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे. कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज़, अल्टरनेटिव मेडिसिन ढूंढने लगा. इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि साने केयर माधवबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ. फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधवबाग में मिला. जो मेरा वज़न 70 kgs था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए. मेडिसिन रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधवबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा. फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ. मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं. हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ. बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी जब तक हम ना चाहें. और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए. हमेशा पॉजिटिव रहिए. बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट.
खरंच म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे आणि ते नुसतं जगता नाही तर ते निरोगी पद्धतीने जगता आलं पाहिजे. बरोबर. आपलं आरोग्य खूप छान असेल तर आपण आयुष्य तितकं छान पद्धतीने जगू शकतो. डॉक्टर, खरं म्हणजे असं असताना एक बोललं जातं की सगळ्या गोष्टी करू शकतो पण पैशांचं सोंग घेता येत नाही आणि ज्या वेळेला डॉक्टरांकडे जायचं म्हटल्यानंतर खिशामध्ये पैसे असणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे जे रुग्ण आहेत ज्यांच्याकडे फार थोडके पैसे आहेत मात्र त्यांना जर का ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी काय उपाययोजना करून ठेवली आहे माधव बागने? बघा, आपण जे काही इंटरव्हेशन म्हणजे अँजिओग्राफी झाली किंवा बायपास सांगितले, प्लास्टिक सांगितले किंवा कुठले इंटरव्हेशन सांगितलं असेल तर त्याच्या 6 पट कमी याच्यामध्ये आपण माधवबागची ट्रीटमेंट करतो आणि त्याहीमध्ये आपण माधवबागमध्ये मेडिक्लेमची फॅसिलिटी आहे, पुन्हा तुमचं लिक्विड लोनची फॅसिलिटी आहे, बजाज फायनान्स आहे, तुम्ही EMIs करू शकता आणि तुम्ही कार्ड स्वाईप करू शकता, क्रेडिट कार्ड यूज करू शकता. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे भरलेच पाहिजेत, तर तुम्ही EMIची फॅसिलिटी त्याच्यामध्ये घेऊ शकणार आहात. नक्कीच, खरं म्हणजे हे फार गरजेचं आहे. डॉक्टर, खरं तुम्ही आज खूप छान अशी माहिती आजच्या विषयासंदर्भातली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जो वारंवार मी तुम्हाला नंबर सांगते त्या नंबरवरती तुम्ही मिस्ड कॉल देऊ शकता आणि तुम्ही नक्कीच तज्ज्ञांशी मार्गदर्शन घेऊ शकता तज्ज्ञांकडून. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे माधव बागने आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॅन्सेट इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, ब्रिटिश मेडिकल जर्नल सारख्या जगप्रख्यात रिसर्च पेपर्सची मान्यता असलेली संशोधन सिद्ध संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही कॉपीराइट प्राप्त विना शस्त्रक्रिया चिकित्सा तयार केलेली आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांवरती या चिकित्सेचा यशस्वीरित्या उपयोगही करण्यात आलेला आहे. रुग्णांना त्यांचे हृदय मजबूत करण्यासाठी या चिकित्सेचा नक्कीच फायदा कसा होतो हे डॉक्टर दीपाली यांनी आपल्याला आज या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला या चिकित्सेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नंबर सांगते 02248906262 या नंबरवरती आपण मिस्ड कॉल देऊ शकता. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.